तर सुप्रभात मित्रांनो आणि साईराम. तर आज आहे दिवस 9वा. तर आज आहे दिवस 9वा, शेवटचा दिवस. आजच्या दिवशी आम्ही जाणार शिर्डीला आणि बाबांचं दर्शन घेणार आहोत. तर आता आम्ही पोहेगावमध्ये आहोत. इथून आम्ही जाणार पहिलं साई निवाऱ्याला. तिथे दुपारचं जेवण होणार भाई ठाकूर हॉलला. तिथे दुपारचं जेवण होणार आणि त्यानंतर संध्याकाळी 4:30ला पालखी मंदिरात जायला निघणार. निशाण घेत आहेत. मेन निशाण आहे, मेन निशाण. आंघोळचा एक आम्ही 1 पाऊण तास चालून आम्ही इथे आलो आहे. म्हणजे इथे एक दादा राहतो. तर आमची मंडळातली पोरं इथे खूप अगोदरपासून येतात आंघोळीसाठी. तर आम्ही तिथे आलो आहे. निशाण इथेच होतं जस्ट बाहेर. आम्ही फोटो वगैरे पण काढले सगळ्यांनी निशाणासोबत. आणि आता इथे आंघोळ वगैरे करू. 1 तासाभरानंतर मग आम्ही निघू परत पुढे. अरे वांडी वांडी व्हिडिओ काढणार बघ कुठे नाचवेल तेवढा नाचवेल तेवढा गायचं आंघोळ आम्ही तिथे गेली. तिथून थोडंसं पुढे आलो आणि इथे प्रसाद असतं जेवायला. तर आम्ही जेवलो आणि सगळे बसले सुस्तावलेत. आता किती 11:20 झाल्यात. अजून तासभर, अजून 1.5 तास जाईल आम्हाला साई निवाऱ्याला पोहोचायला. हे आमचे गुलाबराव पाटील. आता आम्ही निघालो इथून पोहेगाववरून. आता 1 तास 1.5 तासात साई निवाऱ्याला. तिकडे थांबणार पालखी. पालखी तर बरीच पुढे असणार. आता तिथे थांबणार. तिथे दुपारचं जेवण वगैरे असणार. मग 4:30ला पालखी मंदिरात जायला मिळणार. काय अजून 4 किलोमीटर 4-5 किलोमीटर आहे. तर आता आम्ही ते आतले गावाचं सोडून परत हायवेवर आलोय. इथून शिर्डी एक 5 किलोमीटर असेल. आणि आलो रे शिर्डीच्या बॉर्डरवरती जाऊत आम्ही आता. तर आता आमचा 9 दिवसाचा प्रवास थोड्या वेळातच संपेल. बाबांचं दर्शन घेतलं की काही समजलं नाही की हा 9 दिवसांचा प्रवास कसा होता. तर इथे जरा गरम होतं म्हणून उसाचा रस पियाचा एक स्टॉप घेतला आम्ही. साईराम साईराम साईराम. पाणी पिया.
अजून पाठी बाबा किती उठले टायगर बसूया आम्ही परत चालायलाच चालू केलं होतं. तर इथे साई सेल्फी वर्ल्ड म्हणून एक जागा आहे, तिकडे आलोय. आता तर ती ऍक्च्युली बंद पडली आहे, पण इथे साईबाबांची मूर्ती आहे. मला नव्हतं माहिती, या दोघांना माहिती होतं, मग आम्ही इथे फोटो काढायला आलो. हे बघा, हे असं पूर्ण आता बंद पडले. इकडे तिकीट काउंटर होतं, ते पण बंद पडलंय. आता प्रथम शुभमची रील बनवतोय. इथे वरती साई मंदिर 3 किलोमीटर आहे ना, तर मग त्याला ते जरा व्हिडिओ टाकायचे. पोचलोय ते साई निवाऱ्याच्या गेटवरती. आम्ही जेवून वगैरे आलो. आता इथे मस्त पडलोय, सगळे आराम करतोय. आता 2:20 झाले. 4च्या दरम्यान आम्ही तयारी वगैरे करायला घेऊ आणि मग पालखी पण 4:30पर्यंत निघेल. तोपर्यंत आमची तयारी होईल पूर्ण. आणि आता फायनली बाबांना भेटणार आम्ही. त्याच्या पुढे व्लॉग होईल की नाही मला माहीत नाही, कारण आम्हाला मोबाईल कुठे असणार आपल्याकडे. तेव्हा आमच्याकडे मोबाईल नसेल. जेव्हा मला मोबाईल भेटेल मी तेव्हा डिरेक्टली ब्लॉग करेल. समर्थ जमतंय की नाही. इथे सगळ्यांची तयारी चालू आहे. आता थोड्याच वेळात पालखी निघेल मंदिरात जायला आणि आम्ही पण पालखीसोबतच नेऊ. आता आम्ही फोन सगळे बॅगमध्ये टाकतोय. तर या पुढचा ब्लॉग डिरेक्टली जेव्हा आम्ही मंदिरातून पाया पडून येऊ त्यानंतरच होईल. तर आम्ही दर्शन वगैरे सगळं घेतलं, आरतीला पण होतो आणि आता इथे प्रसादालयामध्ये आलोय. आमचं दर्शन वगैरे सगळं घेऊन झालंय. मगाशी मी प्रसादालयामध्ये लॉक केला, तो प्रथमच्या फोनमधून लॉक केला. आता आमचं सगळं निघायचीच तयारी चालू आहे. सामान वगैरे सगळं कारमधून काढून ठेवलं आहे. बस आमची 1 तासाभरानंतर आहे. मी काय बोलतो ऐक ना, रोडचे ही आमची बस आहे डॉल्फिनची आणि ऑलमोस्ट
म्हणजे 70-80% बस आमच्या लोकांनीच फुल झाली आहे. आणि काही क्षण आता शिर्डीत, त्यानंतर मग आम्ही मुंबईत असू परत बॅक टू नॉर्मल रुटीन. सगळे सामान वगैरे अजून लोडच करतोय आणि 10:30 झाले. अजून एक 10-15 मिनिटांमध्ये सुटेल बस. तर मी जाऊन पाण्याची बॉटल आणली आहे, कारण इथून पुढे ऑलमोस्ट एक 6 तासाची जर्नी असेल आणि बस थांबणार की नाही माहीत नाही आणि मी झोपणार आहे. तर मी खूप एक्झॉस्ट झालो आहे, तर विचार केला की पाणी घेऊन या. निघायची तयारी आमची आता मुंबईला. मस्त दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघत आहे. थँक्यू. 22 इथे 17 इथे 17 चादर नाही ठेवले, मोबाईल